आषाढ महिना सुरू झाला की महाराष्ट्राच्या मातीला वेध लागतात ते विठू माऊलीच्या भेटीचे. शेकडो वर्षांची परंपरा असलेला आषाढी वारी सोहळा म्हणजे भक्तीचा अथांग सागर. पण तुम्हाला माहीत आहे का, पंढरपूरकडे निघणाऱ्या शेकडो पालख्यांमध्ये 4 मुख्य पालख्यांना मानाचे स्थान का आहे? आणि ही परंपरा कशी सुरू झाली? चला, आज प्रवास करूया या पवित्र इतिहासाचा. आपला हा प्रवास सुरू होतो पुण्याजवळील आळंदी या पवित्र भूमीतून. संत ज्ञानेश्वर माऊलींनी अवघ्या 21व्या वर्षी आळंदीत जिवंत समाधी घेतली. ज्ञानेश्वर माऊलींचे थोरले बंधू संत निवृत्तीनाथ यांनी ज्ञानेश्वरांच्या पादुका पंढरपूरला नेण्याची प्रथा सुरू केली. परंतु आज आपण जे भव्य पालखी सोहळ्याचे रूप पाहतो त्याचे श्रेय जाते साताऱ्याचे अंकलीकर श्रीमंत हैबतराव बाबा आरफळकर यांना. ईश्वरी दृष्टांतानुसार त्यांनी इसवी 1832च्या सुमारास ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत ठेवून थाटामाटात आणि लष्करी शिस्तीत दिंडी काढण्यास सुरुवात केली. म्हणूनच आळंदीची माऊलींची पालखी ही वारीचे मुख्य आकर्षण मानली जाते. आळंदीपासून काही अंतरावर असलेल्या देहू गावातून निघते दुसरी मुख्य पालखी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची. संत तुकाराम महाराज स्वतः पंढरपूरची वारी करायचे. ते सदेह वैकुंठाला गेल्यानंतर त्यांचे कनिष्ठ पुत्र तपोनिधी नारायण महाराज यांनी ही पालखी परंपरा पुढे चालवली. इसवी 1685 मध्ये नारायण महाराजांनी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम या दोन्ही संतांच्या पादुका एकत्र आणून वारी सुरू केली होती. पुढे चालून गर्दी आणि व्यवस्थापनासाठी आळंदी आणि देहूच्या पालख्या स्वतंत्र झाल्या. देहूच्या पालखीचा ज्ञानोबा तुकाराम हा गजर संपूर्ण महाराष्ट्राला डोलवायला लावतो. यानंतर आपला प्रवास आपल्याला घेऊन जातो मराठवाड्याच्या पावनभूमीत गोदावरीच्या तीरावरील पैठण शहरात. येथून निघते तिसरी महत्त्वाची पालखी संत एकनाथ महाराजांची. संत एकनाथांनी समाजात समता आणि बंधुभाव रुजवला. त्यांनी वारीच्या परंपरेला लोकचळवळीचे रूप दिले. पैठणहून निघणारी ही पालखी अहमदनगर मार्गे अत्यंत कडक शिस्तीत आणि भक्तिभावाने पंढरपूरकडे मार्गस्थ होते. एकनाथ महाराजांच्या पालखीच्या आगमनाने वारीमध्ये सात्विकतेचा आणि लोकजागृतीचा एक वेगळाच रंग भरतो. चौथी आणि अत्यंत महत्त्वाची पालखी म्हणजे वारकरी संप्रदायाचे आद्य गुरु संत निवृत्तीनाथ महाराज यांची. नाशिकजवळील ज्योतिर्लिंग क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून ही पालखी निघते. निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू आणि गुरु होते. गुरूंचे स्थान वारकरी संप्रदायात सर्वोच्च आहे. त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर हा प्रवास अतिशय लांबचा आणि खडतर आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधून ऊन पावसाची पर्वा न करता हजारो वारकरी निवृत्तीनाथांच्या पालखीसोबत पुंडलिक वरदे हरी विठ्ठलचा गजर करत पंढरीची वाट चालतात. आळंदीचे ज्ञानोबा, देहूचे तुकोबा, पैठणचे नाथा आणि त्र्यंबकेश्वरचे निवृत्तीनाथ या 4 वेगवेगळ्या दिशांनी निघालेल्या पालख्या आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपूरच्या वाळवंटात एकत्र येतात. भलेही या 4 पालख्यांचे मार्ग वेगवेगळे आहेत, इतिहास वेगवेगळा आहे, पण त्यांचा ध्यास, त्यांचे ध्येय आणि त्यांची ओढ एकच आहे, तो म्हणजे सावळा विठ्ठल. संतांच्या या पालखी परंपरेने महाराष्ट्राला एकत्र जोडले, जातीभेद मिटवला आणि जगाला प्रेमाची अनभक्तीची शिकवण दिली. शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही खरीखुरी कथा आजही दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या पावलांमधून जिवंत होते. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.